रहमतपूरची जनता विचारल्याशिवाय राहणार नाही हे मला पूर्णपणे या ठिकाणी माहित आहे. पवार साहेब म्हणतात, काल मला वाटतं मोबाईलवरनच बोलले, बरोबर आहे ना. एक मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते, ते फेसबुकवरनं लाईव्ह करायचे. म्हणजे मुख्यमंत्री असताना मंत्रालयातही त्या ठिकाणी गेले नाही, तर हे आता त्या ठिकाणी फेसबुकच्या ऐवजी मोबाईलवरनं त्या ठिकाणी लाईव्ह झाले. काय म्हणाले की नोकरी हव्या असतील, बेरोजगारी कमी करायची असेल तर तुम्ही मी सांगतो त्या उमेदवारांना निवडून द्या. पवार साहेब, माझ्या एका छोट्या कार्यकर्त्याचा आपल्याला प्रश्न आहे. 4 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री राहिला, पश्चिम महाराष्ट्राला भरभरून आपल्याला मतांची त्या ठिकाणी तुमच्या झोलीमध्ये मतं टाकली, काँग्रेसला पाठबळ दिलं. 40-45 वर्ष तुमच्या मार्गदर्शनाखाली सरकार आली, तुम्ही माझ्या या कराड उत्तर मध्ये एक चांगला उद्योगधंदा आणू शकला नाही, माझ्या बेकार तरुणांच्या हाताला काम देऊ शकला नाही. आणि 40-45 वर्षानंतर आपण त्या ठिकाणी आता सांगता आम्ही नोकऱ्या देऊ, रोजगार देऊ. 25 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केल्यानंतर अजूनही येऊन सांगताय आम्ही हे करू, आम्ही ते करू. अरे तुम्ही काही करण्याची गरज नाही. इथल्या जनतेने ठरवलंय, आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय, तुम्ही काही देऊ नका. देणारा आमचा आमदार मनोज घोरपडे हा जनता निवडून देणार आहे. जनतेने ही निवडणूक या ठिकाणी हातात घेतलेली आहे. एक परिवर्तनाची लाट या ठिकाणी दिसते. मी आमच्या मनोज दादा घोरपडेंचा आभार व्यक्त करणार आहे, आमच्या रामकृष्ण वेताळांचा आभार व्यक्त करणार आहे की ज्या वेळेला जनतेला वाटत होतं एक उमेदवार द्या, ज्या वेळेला जनतेला वाटत होतं आम्हाला आमदाराला पराभव करायचा आहे, परंतु तुम्ही एक व्हा. तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकलं. आता ही जनताही आपला ऐकेल आणि प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी आपल्या या ठिकाणच्या मनोज दादाला निवडून दिल्याशिवाय या राहणार नाही. अनेक विषय आहेत. या ठिकाणी सह्याद्री साखर कारखाना आहे. 5 वर्ष या कारखान्याच्या त्या ठिकाणी टोळ्या येत नाही. 20-20 वर्ष त्या ठिकाणी अनेक महिने शेतात राहून त्या ठिकाणी अन्य कारखान्याला त्या ठिकाणी ऊस त्या ठिकाणी गेला आणि ज्या वेळेला सभासदांनी दुसरीकडे ऊस नेला, मला माहिती मिळाली की यांनी सभासदांकडून माफीनामे मागून घेतले. बरोबर आहे ना. अरे कुठली मस्ती, सहकारी कारखान्याचे मालक तुम्ही चेअरमन नसता. मी सहकारात काम करतो, सहकारात त्या ठिकाणी संस्थेचा मालक हा सभासद असतो, माझा शेतकरी असतो. तुम्ही त्यांचे माफीनामे त्या ठिकाणी घेतले. आता तुम्हाला रहमतपूर आणि कराड उत्तरची जनता माफ करणार नाही. माफीनामा लिहून दिलात तरी माफ करणार नाही. काय केलं? राज्याचे सहकार मंत्री होतात. कधी काही पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचं वैभव होतं. काय केलं आपण त्या ठिकाणी? कारखान्या पलीकडे काही आपण त्या ठिकाणी केलं नाही. त्या सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी केलं. कराड उत्तर मतदारसंघाच्या कृष्णा नदी काठावर असून सुद्धा गणेरेखेड असेल, जयगाव असेल, वेलांग असेल, आरसिंगे असेल, आंबेरी, सापूर, बेलेवडी, पवारवाडी, जयपूर, आर्वी, नागझरी, मुळुकवाडी अजून ही गावं पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित आहेत. आपल्याला लाजा पण बाळासाहेब वाटत नाही. तुम्ही त्या ठिकाणी येऊन मतं मागता. तुमचं डिपॉझिट जप्त झालं तर आश्चर्य वाटायला नको. डिपॉझिट आणि तुम्ही डिपॉझिट जप्त करा. 25 वर्ष त्यांच्यावर विश्वास टाकला असता. एकदा आमचा मनोज घोरपडेवर विश्वास टाका. देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, अजित दादा, कराड उत्तरचं या ठिकाणी चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी. आणि केवळ विश्वास देत नाही तर या ठिकाणी अजित दादा अर्थमंत्री म्हणून, आमच्या देवेंद्रजी या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून
करोडोचा निधी रहमतपूर असेल कराड उत्तरसाठी या ठिकाणी दिलाय। मी पश्चिम महाराष्ट्राचे आता सगळे या ठिकाणी वाचत नाही। 5-5, 10-10 हजार कोटी एक त्या ठिकाणी योजनेसाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केले, परंतु आपल्याला 25 वर्षात इथल्या जनतेचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवता आला नाही। अनेक प्रश्न माझ्याकडे या ठिकाणी आहेत। सरकार म्हणून काम करत असताना माझ्या महिला भगिनींनी उल्लेख केला, लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आहे। मी माझ्या लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो, अभिवादन करतो। उद्या जे सरकार या राज्यामध्ये येणार आहे त्या सगळ्याचं जर ताकद कोण असेल तर ती माझ्या लाडक्या बहिणी आहेत। 3 महिन्यापूर्वी असं वाटत होतं केंद्रामध्ये त्या ठिकाणी लोकसभेला थोडंफार यश मिळालं, उड्या मारत होते आता आमचं राज्यात सरकार येणार, परंतु माझ्या बहिणींची योजना जाहीर झाली। महाराष्ट्राचं चित्र माझ्या बहिणींनी बदलून टाकलं। या गेम चेंजर आमची योजना त्या ठिकाणी ठरली। महिलांसाठी अनेक योजना आहेत। बोलतात आता त्या ठिकाणी 1,500 रुपयामध्ये त्या ठिकाणी काय होतं? अहो उद्धवजी ठाकरे साहेब, एकाचे 2 मातोश्री करणाऱ्यांना 1,500 रुपयाची किंमत त्या ठिकाणी कळणार नाही हो। जेव्हा माझ्या लाडक्या बहिणीला औषधाची गरज असते आणि ज्यावेळेला औषध घ्यायला पैसे नसतात त्यावेळी आता तिला वाटतं मोबाईलकडे बघते 1,500 रुपये माझे येणार आहेत, माझ्या भावानी माझ्या सरकारने काळजी घेतली, हा आत्मविश्वास आम्ही 1,500 मध्ये दिला। शिक्षणाच्या बाबतीत काही घ्यायचं असेल तर त्यासाठी माझ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी एक मोठा आधार त्या ठिकाणी या निमित्तानं झालेला आहे। मला आठवतं मी टीव्हीवर कुठल्या तरी